काय होतं ना की पाटील म्हटल्यावरती आणि तुझे शोज जास्त करून कोल्हापूरला असतात, त्याच्यामुळे मग नक्की तू कोल्हापूरची की नक्की तू मुंबईची हे कळत नाही. तर ह्या समीकरणाबद्दल काय सांगशील? मुंबईकर लावण्यामागे नक्की काय तुझा उद्देश होता? शो कोणाच्याच घरामध्ये एक्सेप्ट नाही होणार आहे. माझ्या पण नाहीच झालं. काही लोकांना असा प्रश्न आहे की मुळात या लावणी करतात का? तर मला तुला असं विचारायचं आहे की तू लावणी करतेस का? त्या लावणीमध्ये मी फक्त लावणीचीच अदाकारी देत असते, ना की कुठलीच. म्हणून मी सगळ्यांना सांगत असते की टीका करण्याच्या आधी तुम्ही माझा शो बघा किंवा माझा डान्स बघा, त्यानंतर तुम्ही बिनधास्त टीका करा जर त्यात काही कमी असेल तर. माझं असं होतं की लोक ज्या नजरेने आम्हाला बघतात, लोकांना असं वाटतं की ह्या मुलींमुळे लावणी आपली कुठेतरी हरवली आहे किंवा काय झालं आहे किंवा आम्हाला ज्या प्रकारे नावं ठेवली जातात, त्यासाठी मी बिग बॉस प्लॅटफॉर्म निवडला. तर माझ्याकडे फक्त माझा ग्रुपच आहे हे हे मला सांगायचं होतं. पण बिग बॉसमध्ये असं आहे ना, एडिट करून जेवढं बाहेर दाखवता येईल ना तेवढंच ते एडिट करून दाखवलं गेलंय. मी मागच्या वेळेसच बोलली होते की लोकांना असं वाटतं की आपण काही पण केलं स्टेजवरती, घाणेरडे हावभाव वगैरे केले तर आपलं नाव होतं, असं काहीच नाही आहे. मी म्हणून तिला क्लिअर केलं की तू आधी आम्हाला बघ किंवा आमचा विचार कर, त्यानंतर तू जज कर. डायरेक्टली तू असं नाही बोलू शकत की तुम्ही घाण आहेत किंवा हे. तर ओके, 2 मिनिटं पॉज. वाईट वाटतं की सर्वांचे घरातले आम्हाला प्रेम देत असतात किंवा बघत असतात, तर तुम्ही लोकांनी डायरेक्ट नावं नका ठेवू, हे माझं तर म्हणणं असतं. जो तुझा चाहते वर्ग आहे तो आहेच, नो डाऊट. पण काही वर्गाचं असं म्हणणं आहे की राधा गौतमीच्या स्टेप्स फॉलो करते.